हे खूप जणींनी विचारलं जेव्हा सचिन घेऊन आले होते मुंबईहून. कारण हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. मी निघाले आरवच्या पेरेंट्स मीटिंगला. पण त्याच्या आधीच माझ्याकडे काही ज्या गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या त्या इंस्टाग्रामवरती पण काही जणांनी पाहिलं असतील. एक छोटंसं बाळ आहे आणि आपल्याला आपल्या मुलाला थोडंसं जरी खर्चटलं तरी इतका त्रास होतो की आपल्या लेकरू नेहमी सुरक्षित राहावं, व्यवस्थित राहावं, हसतं खेळतं राहावं असंच वाटतं. मग अशा आईचा पण विचार करा की जिच्या लेकराला 10 कोटी रुपयाच्या एका इंजेक्शनाची गरज आहे, ज्याच्यामुळे तिचं लेकरू चालतं फिरतं होऊ शकतं, हसू शकतं, खेळू शकतं, नॉर्मल मुलांसारखं राहू शकतं. एका लो मिडल क्लास फॅमिलीला खूप कठीण आहे एवढं फंड रेज करणं. त्यांनी खूप ट्राय करत आहेत सगळ्या संस्थांच्या मार्फत, तरीही इतका फंड रेज करणं सोपी गोष्ट नाही आहे. मी इथे पुढे त्यांचा व्हिडिओ देईन, त्यासोबतच एक स्कॅनर देईन, कुठून कुठून किती फंड रेज झाले तेही देईन. मी स्वतःसुद्धा हेल्प केलेली आहे, त्यामुळेच मी दुसऱ्यांना सुद्धा सांगू शकते. फुल ना फुलाची पाकळी म्हणजे जवळजवळ डेली नाही म्हटलं तर 40-50 हजार लोक व्हिडिओ बघतात माझा. 10 रुपये जरी तुम्ही जीपे केलात त्यांच्या त्या स्कॅनरवरती तर सुद्धा थोडी ना थोडी हेल्प त्यांना होऊन जाईल. ट्राय करतोय सगळेच, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे ते सगळेच लोक ट्राय करतायत की त्यांना मदत होते. ते बाळ हसतं तर तुम्ही त्या बाळाचा व्हिडिओ बघा पुढे, आणि इतकं हसतं खेळतं बाळ आहे ते. तर जमत असेल तर नक्कीच हेल्प करा. सो मी डिटेल्स देते पुढे. हा SMA टाईप 1 ह्या आजाराचं नाव आहे आणि त्याच्या म्हणजे मणक्यापासून ज्या नसा आहेत त्या कमजोर होत चालल्या. त्याचा मणका कमजोर झाला ऑलरेडी. कमरेपासून पाय उचलत नाही, तो पालथा वगैरे पडत नाही, त्याला अन्न गिळायला त्रास होतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय. एक सपोर्ट म्हणून मेडिसिन पण चालू आहे, ते पण 15,000चं आहे. रोजचे फिजिओथेरपीचे पण 700 होते. त्याच्यावर उपचार म्हणजे एकच आहे, ते झोलजेन्समा म्हणून मेडिसिन आहे. नोवार्टिस ती कंपनी आहे USA ची. तिथनं ते मेडिसिन ना तेच त्याच्या म्हणजे लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी. आणि म्हणजे आम्ही लो मिडल क्लास फॅमिलीतले, म्हणजे याचा पण पेमेंट पण एवढा नाही. ह्याला पेमेंट पण 15 ते 20,000 पर्यंत होतं. आणि आता आम्ही फंड रेझिंगसाठी इथे तिथं फिरतो, तर हा जॉबला सुद्धा नाही. तर आम्हाला म्हणजे पर्सनली ह्याच्यासाठी पण काहीच मदत होत नाही. आणि बाकी जे आम्ही संस्था वगैरे जिथं फिरतोय, मंदिर वगैरे, तर ते लोक म्हणतात आम्ही हॉस्पिटलला पैसे पे करू. पण यात हॉस्पिटलचा काही संबंधच येत नाही ना, कारण की हे औषध आपल्याला जे पैसे आहेत ते नॉर्टिस कंपनीला द्यायचे आणि बाळ अजून ऍडमिट पण नाहीये. आपल्या पुण्यात पण किती जस्ट आत्ता येऊन पोहोचलेली आहे. प्रगती समाधानकारक आहे, कारण SSC बोर्डमधून CBSE बोर्डमध्ये चांगले मार्क्स घेणं अवघड आहे. म्हणजे बऱ्यापैकी त्याला 40पैकी 30, 40पैकी 31.5 असे आहेत आणि 20पैकी 14, 18 किंवा 16 किंवा असे असे मार्क्स आहेत बऱ्यापैकी. कारण तो पोर्शन टोटली डिफरंट आणि आत्ता ह्या वर्षी पॅटर्न खूप चेंज झाला बोलत होते. पण त्या मानानं प्रगती समाधानकारक आहे, कारण सेमी इंग्लिशमधून इंग्लिशमध्ये टीचरांच्याकडून त्याचे हे पण चांगले आहेत की बोलका आहे तो आमचा फेवराईट झाला आहे, किंवा विचारतो तो सगळे प्रश्न उभारून, चुकत असेल तर तेही सांगतो सगळं. त्याच्यामुळे मला जे टेन्शन, मी कालच त्याला विचारलं, बघ स्कूल चेंज करायचं आहे का तुला, जर नाही म्हणायला लागला मला स्कूल आवडले. तर आता ते टेन्शन गेलं आहे. फक्त त्याच्या ग्रामर किंवा ह्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं आहे, जे करतेच आहे मी. मग मी आले आणि ही झूकची जी बॅग आहे ना खूप छान आहे, स्लिंग बॅग. आणि ही मला मयुरीने गिफ्ट केली होती. एक झूकची होती बॅग, ती एक मी घेतलेली, एक अजून कुठून तरी आणली होती असं करून. पण त्यांच्या बॅग चांगल्या आहेत. आणि एक बॅकपॅक पण आणले जी खूप सुंदर आहे, दाखवते एक मिनिट. म्हणजे ज्याच्यामध्ये मला कसं टॅब वगैरे घेऊन जावं लागायचं इकडे तिकडे, आणि त्याच्यासाठी मी ती घेतली होती. आणि परवा आम्ही ट्रिपला जेव्हा गेलो होतो ना, तर तिथे जाताना घेऊन गेली होती मी. बऱ्यापैकी वॉटरप्रूफ पण वाटली मला. तर झूकच्या बॅग चांगल्या आहेत, दाखवते वेट. इथे बॅगचा एक सेक्शन केलं, ही बघा. याला इथे एक कप्पा आहे, इथे पण बॅक साईडला इथे इथे कप्पा आहे. हा असा इथे एक कप्पा आहे. त्यानंतर इथे तुमचं लॅपटॉप किंवा टॅब राहू शकतो.
इथे 2 असे कप्पे आहे जिथं मोबाईल वगैरे राहू शकतो. इथं मोठा असा कप्पा आहे आणि इथे परत एक चेन आहे. तर ज्याच्यामध्ये आपला म्हणजे ऑफिससाठी पण चांगले आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे बघत असाल तर ह्या बॅगचं मी खूप वेळा ॲडव्हर्टिजमेंट बघितली होती आणि म्हणून मग मी शेवटी मागवली. खूप छान आहे, मला आवडली. कारण नेहमी जाताना मला माझ्या ना ह्याच्या बॅग घेऊन जाव्या लागायच्या, त्या अशा अडकवायच्या आणि त्यामध्ये ते लई अवघड व्हायचं. कधी कधी टॅब मावायचा, कधी कधी टॅब मावत नसायचा, हा प्रॉब्लेम व्हायचा. आणि आता आज काय करणार आहे, यातले बरेचसे जे ड्रेस आहेत खूप जुने पण आहेत, अगोदरचे खूप आधीचे, यातले खूप आधीचे असे ड्रेस आहेत, तर ते सगळे बाजूला काढणार आहे. कारण जुने झालेत आणि म्हणजे विरतात ना, तर तशा टाईपमध्ये पण झालेत. खूप सारे ड्रेस मी असेच जपून ठेवलेले की ह्या ऑकेजनला घेतले, त्या ऑकेजनला घेतलेत म्हणून. तर ते सगळेच ड्रेस काढणार आहे आता बाजूला. आणि ह्याची लिंक नाही आहे कारण ही गिफ्टेड आहे. त्याची लिंक पण नाही आहे कारण ती इंस्टाग्राम पेजवरून घेतलेलं आहे, ते जे मी घेतले ते. पण मी सर्च करून देईन कारण ही स्लिंग बॅग पण खूप छान आहे आणि ती बॅकपॅक पण खूप छान आहे. ऑफिससाठी पण बेस्ट आहे. नॉर्मली तुमचं छोटं बाळ वगैरे असेल ना, तर त्याच्यासाठी पण तुम्ही वापरू शकता. 2-3 दिवस मी जे स्वीट शर्ट किंवा पुलोवर जे वापरते त्याच्या लिंक्स मागत आहेत, तर त्याच्या लिंक्स मी इथे टॅग करून देते. तर तिथे टॅगच्या इथे बघू शकता तुम्ही, त्या ऑप्शनवरती टिक करून तुम्हाला ते सगळे लिंक्स मिळून जातील. मी आज विचार केला की डे टू डे लाईफमध्ये मला ज्या गोष्टी उपयोगाला पडलेल्या आहेत त्या तुमच्याशी शेअर कराव्या. जसं मी आता 2-3 गोष्टी सांगितल्याच. आता यातल्या काही गोष्टींची लिंक माझ्याकडे असेल, काही गोष्टींची लिंक माझ्याकडे नसेल. पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला सगळ्यांना पडतं, पण कळतं पण वळत नाही. अशा पद्धतीचे आपण गोष्टी करत असतो. आता माझं बघा, मी इथे माझी बेडरूमवरती आहे आणि मुंबईमध्ये कसं असतं की तिथल्या इथे जा प्या असं होत होतं. आणि माझी एक बॉटल पण ठेवली होती काचेची आणि ती बॉटल मला सध्या इथे सापडत नाही आहे. त्यातून मग आता डीमार्टमध्ये गेले होते आणि तेव्हा हे घेऊन आले आरवसाठी आणि माझ्यासाठी. तर हे भरून ठेवते आणि दिवसभरात जशी मला आठवण येईल तशी पिते आणि इथेच असते, बेडरूममध्येच असते इथं. ही एक गोष्ट करते कारण आपल्या शरीरातले खूप सारे टाकाऊ पदार्थ असतात आणि ते बाहेर पडणं खूप गरजेचं असतं. मग ते युरिन वाटे जातं, त्यानंतर आपल्या शी वाटे जातं. काही काही वेळा असं होते की रक्त क्लिअर नसेल किंवा रक्तामध्ये प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा काही इश्यूज होतात आणि ते काम सुरळीत चालवायच्यासाठी पाणी पण खूप गरजेचं असतं. कारण आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे आपली त्वचेच्या खाली ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत, तर ते सगळं व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे. आणि पाणी, आपलं शरीर जे जवळजवळ 70% पाण्याने बनलेलं आहे, तर त्याच्यासाठी सगळ्या क्रिया व्यवस्थित चालवायच्यासाठी पाणी खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला हे सगळ्यांना कळतं पण वळत नाही. त्यामुळे आपण काम करत असो, वर्क फ्रॉम होम करत असो किंवा तुम्ही ऑफिसमध्ये तरी असाल तरी असे एखादं ठेवा की 1-2-2.5 लिटर तरी पाणी आपल्या शरीरात केलं पाहिजेत. मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. विदाऊट पाणी काय काय इश्यूज होतात. कारण मी 3-4 महिन्यात माझं लक्षच नव्हतं बिलकुल काय चालू आहे, माझं काय शरीराचं काय कामचं काहीच नाही. आता म्हटलं रिस्टार्ट करायचं, तर हे एक एखादं घेऊन ठेवा किंवा मग लक्षात येईल जसं एखादी बॉटलसारखी भरून पिऊन ठेवा. त्यानंतर विटॅमिन डीचे जे मी शॉट्स घेते, हे बघा, हे खूप जणींनी विचारलं जेव्हा सचिन घेऊन आले होते मुंबईवरून, कारण हा फ्लेवर मला मिळत नव्हता. हे अबाउट कंपनीचा आहे, नॅनो शॉट्स आहे ते, विटॅमिन D3 ओरल सोल्युशन 60,000 IU हे जे आहे. आता हे खूप जणींनी विचारलं की हे सांग, हे कोणते घेतेस, का घेतेस. आता हे माझ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे. मी हे कुणालाही घ्या म्हणून सांगत नाही आहे. तुम्ही पहिले तुमच्या डॉक्टरांना विचारा. तुमचे टेस्ट जे आहेत, आपण आपले टेस्ट करून घेतो, जे मी मध्यंतरी माझ्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या होत्या, ज्याच्यामध्ये कळतं आपलं कॅल्शियम कमी आहे का, विटॅमिन D कमी आहे का, ह्या सगळ्या टेस्ट की झाल्यानंतर डॉक्टर सजेस्ट करतात की घ्या हे. आणि डेक्सोरेंज जे आहे सिरप, जे खाली किचनमध्ये ठेवले, तर ते सिरप. आणि ते सिरप माझं जेव्हा हिमोग्लोबिन 9.5च्या आसपास आला होता, आपला मला वाटतं बायकांचा जवळजवळ 13 ते 15मध्ये असं काहीतरी आहे वाटतं, त्यामध्ये असायला हवं. हिमोग्लोबिन आपलं खरंच चांगलं असायला हवं, रक्ताची कमतरता असू नये. तर त्याच्यासाठी मला ते सजेस्ट केलेलं आणि ते तुम्ही कंटिन्युअस घेतला तरी चालतं म्हणतात. वयाच्या 30शीनंतर हे प्रॉब्लेम्स होतात. आपली बोन डेन्सिटी कमी होऊ लागते, कॅल्शियम कमी होऊ लागतं. त्या कॅल्शियम त्या आपल्या शरीरात असतं, पण त्याच्यासाठी विटॅमिन डीची गरज असते. विटॅमिन डी आपल्याला मिळतं कोवळ्या उन्हातून आणि आपण कोवळ्या उन्हात काही जाऊन आता सध्या बसत नाही आणि घरात बसून आपल्याला कोवळं ऊन मिळत नाही. आणि मी दिवसभर मुंबईमध्ये घरात असायचे. तुम्हाला सांगते, कोविडमध्ये आम्ही घरात होतो, 6 महिने उमऱ्याच्या बाहेर नव्हतो.
तेव्हा आरवला घरात ठेवून आरवची जी नखं होती ना, ही नखं किंवा पायाची नखं अशी काळी कुठं झाली होती आणि ती आकसून येत होती. जेव्हा शाळेला पाठवायला लागलं तेव्हा हळूहळू व्यवस्थित झाली. तर हे गोष्टी होतात नखांसाठी, त्वचेसाठी, केसांसाठी व्हिटॅमिन डी खूप गरजेचं असतं. ते आपल्या शरीरात कॅल्शियम जे जातं, आपण खातो काय पण हे करतो, पण ते आपल्या हाडांना शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचं असतं. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर ह्या गोष्टी तपासून घ्या आणि मग सुरू करा. केस गळणं, स्किनला प्रॉब्लेम येणं, डोळ्याखाली काळी वर्तुळ येणं, त्वचा निस्तेज दिसणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे एकदा खरंच स्वतःकडे लक्ष द्या. तर हे पण मी केले आणि त्याच्यामुळे हे माझे शॉर्ट्स सुरू आहे, जे मी 12 आठवडे घ्यायचे, आठवड्याला 1 मी घेते. तर मग कुणीही स्वतःच्या मनाने जाऊन हे शॉर्ट्स ते असं म्हणू नका. हे असे शॉर्ट्स म्हणजे दाखवते, हे असे असतात. हे बघा, असं बॉटल्स असते, ही डिरेक्टली ओपन करून प्यायची असते. काय कडूबिडू काय नसतं आणि त्याच्यानंतर मी पाणी पिते. आता थोड्या वेळाने मी जेवणार आणि जेवण पण आता मी लवकर घेते, जसं जमेल तसं. त्या ताईंना मी लवकर यायला सांगते. मला वाटतं जेवण फक्त वेळेवरती घेऊन माझं 1 किलोभरनं वजन कमी झालं. मध्ये वाढलेलं, परत मी ट्राय केलं, परत कमी केलं, त्यानंतर परत वाढलं, त्याच्यानंतर मी जेवणाच्या वेळ कमी करून बघूया म्हटलं. कमी म्हणजे ह्याच्यामध्ये 64.4 समथिंग झालं तर 63 पॉईंट समथिंग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इफेक्ट पाडतात. सवयी लावणं खूप महत्त्वाचे आहे. आता मम्मीचा कॉल झाला, राजश्री मम्मीचा, आणि काय आमचं चालू असते, काय करावं लागलीस किंवा काय असं करून. आणि मी आता काय केले, तिन्ही कपाटांची दारं उघडून बसले अशी. कारण एकच आहे, त्या दिवशी जेव्हा सगळे घरी आले होते, मी कपडे मी असेच काढले आणि असेच सगळे लावलेत तात्पुरते. ते सापडतात तरी हाताला, पण तात्पुरते असे मी ठेवलेले आहेत. तर आता मी विचार करत बसले, कारण काही हँगर्स अजूनही नाही आहेत, कमी पडत आहेत, किंवा काही ऑर्गनायझर कमी पडत आहेत. सगळं हाताला दिसेल असं ठरले, पण ते जरा व्यवस्थित पाहिजे. मी फक्त अशा घड्या घालून ठेवते, नुसती बघत बसले. तर आता मी काय करते, नेहमी एखादी गोष्ट घरात आणायची असेल तर नोट डाऊन करून ठेवते ह्या गोष्टी. म्हणजे आता एक गोष्टी आठवतात, तर मग काय करते, एक 15 दिवसांनी एकदम जेव्हा कुठेही जाईल, तर समजा मॉलमध्ये गेली, एखाद्या शॉपमध्ये गेली, तर तिथे त्या गोष्टी घेऊन येते. म्हणजे लक्षात राहतात. एक गोष्टी आणण्यासाठी प्रत्येक वेळी आपण जाऊ शकत नाही दुकानमध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये किंवा कुठल्याही मॉलमध्ये. तर आता बघत बसले मी नेमकं आपल्याला कपाटं नीट ठेवण्यासाठी आणि ऑर्गनायझर राहण्यासाठी काय काय हवं. मी तर सगळेच ठेवतात कपाटं, पण एकदम क्लीन लुक आला पाहिजे, सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे अशासाठी. तर आता कारण ह्याची टूर पण मी देणार आहे एक प्रॉपर, आणि कुठली कपाटं हे दिलेलीच नाही, सांगितलेलंच नाही मी कसं आहे काय. तर ते मी त्याच्यासाठी बघते आता. ही भांडी जी आहेत, जी काही जणांनी बघितली ब्लॉगमध्ये आणि विचारलं की पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये दाखव. ही मम्मीने चूज करून आणलेली भांडी आहेत. गावाकडे आमच्या एक भांड्यांचं दुकान आहे, तर तिथून. आणि सगळी जी भांडी आहेत तिने इतकी जड आणलेली आहेत ना, स्टीलचीच आहेत सगळी. आणि एक भांड्याचं छोटं भांडं, त्याचं छोटं भांडं, अशा टाईपने आणलं भांडी. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे दुधाची सुद्धा अशी 2 भांडी आहेत. कारण दूध तापताना कसं कधी कधी खाली लागतं, तर त्याचा तळ जो आहे ना तो जाड बुडायचा आहे. अशी 2 भांडी आहेत. म्हणजे सकाळी दूधवाला येतो, एक राहिलं की एक, आणि अर्धा लिटर दूध होतं आणि तेवढंही संपत नाही. कधी कधी आरव बाबा येतात, कधी कधी राहतं. त्यानंतर किटली पण तेलाला केलं आहे शेवटी मी आता ही अशी 2 भांडी, जी जड बुडाचं भांडं दाखवलं ना त्यामध्ये मावतील अशी आहेत. हे मिसळ जेव्हा आम्ही करतो तर मिसळसाठी खास बोल जे आहेत ते घेतलेले आहेत. त्यानंतर ही अशी पसरट भांडी आहेत, आणि ही मला आवडली होती फार. याच्यामधली मी 2च घेतली होती, मम्मीनं अजून 2 आणून दिली, ज्याच्यामध्ये आपण बिर्याणी वगैरे करू शकतो, भाजी पण करू शकतो, खूप साऱ्या गोष्टी. ही खूप जड बुडाची आहेत, आणि हे आता मी जास्त वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी परवाच काहीतरी करपवलेलं, जास्त वेळ ठेवलेलं त्याच्यामुळे. आणि ही बाकीची अशी आहेत. आणि काही जरी एक्स्ट्रा राहिलेलं असेल तर ते काढूनसुद्धा ठेवता येतं. चहाचं भांडं हे येताना मावशी घेऊन आली होती. हे इतकं जड आहे ना, मनगट असं दुखतं उचलताना. त्यानंतर हा छोटासा कुकर म्हणजे आमच्या तिघांसाठी परफेक्ट आहे, किंवा सचिन पणारानंतर चौघांसाठी परफेक्ट आहे. त्यानंतर ह्या अशा वाट्या घेतलेल्या आहेत, ज्या आमटी किंवा भाजीसाठी देता येतात. वेगळ्या डिझाईनच्या 2 घेतलेल्या आहेत मी, आणि त्याच्यामध्ये अजून 4-4, 5-5 आहेत क्वांटिटी. मी एक तुम्हाला दाखवते. त्यानंतर मीडियम साईजची आणि मोठ्या साईजची असे 2 ताटं घेतलेत. म्हणजे एक 25-30 माणसं जरी घरात एकदम आली तरीही टेन्शन नाही, अशी आहेत. आणि मुंबईला मी घेतली नव्हती, इथं आल्यानंतरच घेतली, आणि आता तरी चकाकते ताट, कारण नवीन आहेत त्याच्यामुळे. तर ही सगळी भांडी तिथून घेतलेली आहेत, आणि शेगडीसुद्धा मी त्याच शॉपमधून घेतली होती.